हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी न्यूट्रिशनिस्ट माधुरी हेंद्रे. आज मी सांगणार आहे फ्रूट्स याविषयी की फ्रूट्सचे कोणते नियम आहेत, फ्रूट्स खाताना कोणते जर रूल्स फॉलो केले तर त्याचे न्यूट्रिशनल बेनिफिट्स आपल्याला खूप छान पद्धतीने मिळतात. एक आहे की त्याची वेळ जी आहे ती योग्य वेळ असावी. आता फ्रूट्स खाताना ते एकतर जेवणासोबत खाणं टाळायचं आहे. हा झाला फर्स्ट रूल की दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल. बऱ्याच जणांना सवय असते की दुपारचं जेवण झाल्यानंतर किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर फळंही खाल्ली जातात, पण यामुळे त्याचं जे पचन आहे ते योग्य रीतीने होत नाही. कारण फ्रूट्सचं जे पचनक्रिया आहे ती वेगळी होते, पटकन होते. त्यामुळे ते जेवणासोबत किंवा जेवण झाल्यानंतर खाऊ नये. मग कधी खावेत तर त्याची वेळ आहे ब्रेकफास्टमध्ये. ब्रेकफास्ट झाल्यानंतर किंवा आपण जो काही ब्रेकफास्ट खात आहोत तो थोडासा खाल्ल्यानंतर मग फ्रूट्स खायचे आहेत. मग ते फ्रूट्स कोणतेही असतील. त्याच्यामध्ये फर्स्ट अजून एक रूल आहे की सायट्रस फ्रूट जे आहे ते एम्प्टी स्टमक खाणं टाळायचं आहे. एम्प्टी स्टमक सायट्रस फ्रूट खायचं नाही आहे, तर ते तुम्ही मिड मॉर्निंगमध्ये खाऊ शकता किंवा इव्हिनिंग टाईममध्ये खाऊ शकता. त्यानंतर फ्रूट्समध्ये एकच असं फ्रूट आहे जे तुम्ही एम्प्टी स्टमक खाल्ला तर त्याचा नक्की खूप बेनिफिट होतो डायजेशनसाठी, ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. ते आहे बनाना. तर बनाना फ्रूट्स, केळं हे तुम्ही एम्प्टी स्टमक खाऊ शकता, पण त्याच्या अगोदर पाणी, जे मी नेहमी सांगते की दिवसाची सुरुवात हे साधं पाणी पिऊन करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही एम्प्टी स्टमक बनाना खाऊ शकता. ज्यांना त्रास आहे ॲसिडिटीचा तो बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास नक्की मदत होते. बाकी इतर जे फ्रूट्स आहेत ते ब्रेकफास्ट सोबत किंवा ब्रेकफास्ट झाल्यानंतर खायचे आहेत. तर हे जर रूल फॉलो केले तर त्याचे न्यूट्रिशनल बेनिफिट्स आपल्याला नक्की मिळतो. त्यानंतर फ्रूट्समध्ये अजून एक जे डाळिंब आहे, पोमोग्रेनेट, ते सुद्धा ॲसिडिटी बऱ्याच प्रमाणात कमी करण्यास मदत करतं. फ्रूट्सविषयी अजून एक रूल आहे की रात्रीच्या वेळेला फ्रूट्स खाणं टाळावं. अगदी झोपेच्या वेळेला खाणं टाळावं. अगदीच तुम्ही जेवण झाल्यानंतरचं कधीतरी खावं वाटत असेल किंवा ते खूप पिकलेलं असेल, राहायचं खाऊन गेलं असेल, तर तुम्ही ते रात्रीचं जेवण झाल्यानंतर कधीतरी खाऊ शकता. पण शक्यतो मिड मॉर्निंगमध्ये फ्रूट खायचं आहे. बनाना तुम्ही आफ्टर मील खाऊ शकता, रात्रीचं जेवण झाल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. हे असे एकच फ्रूट आहे जे एम्प्टी स्टमक सांगितलेलं आहे आणि आफ्टर मील जेवण झाल्यानंतर ते खाऊ शकता, ते म्हणजे आहे केळं, बनाना. हे सगळे रूल्स